बाल रुग्णांसाठी असलेल्या सर्व कफ सिरप या प्रवर्गामधील औषधांची विक्री ही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करू नये असे निर्देश अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील सर्व किरकोळ औषध विक्रेते आणि त्यांच्या संघटनांना दिलेले आहेत। मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे भेसळीमुळे झालेल्या बाल मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने हे महत्त्वाचे निर्देश जारी केलेत। देशभरात कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे अनेक बालकांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणांमध्ये खळबळ उडाली। मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये या सिरपचे सेवन केल्यामुळे तब्बल 24 बालकांचा मृत्यू झाला। या प्रकरणाची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने 3 राज्य सरकारांना नोटीस पाठवलेली असून सुप्रीम कोर्टात याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, आता या कफ सिरप प्रवर्गामधील औषधांची विक्री करण्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आलेले आहेत, ते नेमके कोणते? ओव्हर दी काउंटर ही पद्धत आपल्याकडे खूप प्रचलित झाली आहे खूप वर्षापासून। आता ओव्हर दी काउंटर म्हणजे काय की कोणालाही काही त्रास झाला तर फार्मसीमध्ये जायचं आणि फार्मसीमध्ये जाऊन सतत औषधं घ्यायचं। त्यामुळे काउंटरवर जाऊन अशी औषधं घेणं अत्यंत धोकादायक आहे आणि हे अनेक देशांमध्ये भारत सोडून हे बेकायदेशीर आहे। पण भारतामध्ये सर्रासपणे अशी औषधं घेतली जातात। विशेषतः लहान मुलांना जेव्हा अशी औषधं दिली जातात तेव्हा त्यांना मोठा या मध्ये आजार वेगळाच असतो, रोगापेक्षा इलाज भयंकर होऊन जातो। कारण की अस्थमा जर असला तर लोकांना खोकला वाटतो आणि खोकल्याची औषधं घेतात। खोकला असला तर अस्थमा असतो, त्यामुळे ते जे औषध असतं ते काही लागत नाही। त्यामुळे आता FDA आणि अन्न औषध प्रशासन जे विभाग आहे त्यांनी ओव्हर दी काउंटर असं कप सिरप वगैरे देऊ नका असे आदेश देण्यात आलाय। दुसरीकडे आतापर्यंत नागपूरमध्ये जे मध्य प्रदेशचे बालक उपचारासाठी दाखल होते त्यापैकी जवळपास 14 लहान बालकांचा मृत्यू झालेला आहे आणि आणखी जवळपास 15 बालक हे विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। ह्या ज्या बालकांना कोल्ड्रिफ सिरप देण्यात आलं होतं त्या सिरप मध्ये जे एक रसायन होतं ते इंडस्ट्रियल युजचं होतं, त्यामुळे DEG त्याला म्हणतात आणि हे DEG ज्या इंडस्ट्रियल वापराचं वापरल्यामुळे अनेक मुलांना मल्टिपल ऑर्गन फेल्युअर झालं आणि रेनल फेल्युअर किडनी फेल्युअरमुळे या मुलांचा मृत्यू झालेला आहे। काही मुलांचं ब्रेन फेल्युअर पण झालं आणि या अत्यंत दुर्दैवी आहे। संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करण्यात आलेले आहे आणि विशाल तिवारी वर्सेस स्टेट नावाची ही केस आहे आणि या पिटिशन मध्ये दावा करण्यात आलाय की अत्यंत हे जे तामिळनाडूतली कंपनी आहे अत्यंत हलगर्जीपणामुळे हे सगळं प्रकरण झालंय। या प्रकरणामध्ये दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि देशभरामध्ये इतर ज्या कंपन्या आहे कफ सिरप तयार करणाऱ्या त्यांचे जे प्रोडक्ट्स आहे ते सुद्धा चेक केले पाहिजे आणि तिथे सुद्धा DEG सारखे जे केमिकल वापरले जातात त्यावर सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे। त्यामुळे सुप्रीम कोर्ट या प्रकरणात काय आदेश देतं याकडे लक्ष द्या। त्यासोबतच मानवाधिकार आयोगाने सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये दखल घेतलेली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे एकट्या नागपुरात आतापर्यंत 14 बालकांचा मृत्यू झालाय। सगळे मिळून मध्य प्रदेशचे मिळून की हा आकडा 24च्या वर जातो। त्यामुळे अशा पद्धतीनं 24 बालकांचा मृत्यू झाल्या प्रकरणात मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावलेली आहे। त्यामुळे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री काल येऊन गेले, मुख्यमंत्री सुद्धा लक्ष ठेवून आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता आणखी काय घडामोडी होतात याकडे लक्ष ठेवावं लागणार आहे। निश्चित, आणि त्यामुळे अशा प्रकारच्या औषधांच्या परस्पर विक्रीला आणि खरेदीला सुद्धा कुठेतरी आळा बसणार आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।